नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे दत्त जयंती. सगळ्यांना दत्त जयंतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गाईस, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत. तर त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपली दत्त जयंती मस्त आलेली आहे. त्यानिमित्ताने मी मस्तपैकी गाजराचा हलवा करणार आहे. कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा. आपण रेसिपीला स्टार्ट करूया. गाईस, इथे हे गाजर आहेत, 1 किलो गाजर आहेत. तुम्ही बघू शकता. आता इथे आपण मस्तपैकी याला स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने. गाईस, आपण इथे मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्याला, जेणेकरून जी माती आहे त्याच्यामध्ये ते निघून जाईल स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर. आपण इथे मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत गाजर. आता आपण हे चिलक्याने आपण सोलणार आहोत त्या गाजरांना. असं पूर्ण असं सगळ्या गाजरांना हे सगळं सोलणार आहोत असं. गाईज, अशा प्रकारे आपले गाजर जे आहेत ते असे सोलून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि गाजराचे जे पाटी जे होतं ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, नाहीतर मग ते चांगलं नाही लागत. बघू शकता, मस्त लाल लाल एकदम मस्त भडक आहेत गाजर. रेसिपीला आपण स्टार्ट करूया. आता हे मी सोलून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे खिसणीने खिसून घेणार आहोत गाजर हे. गाईज, अशा प्रकारे मस्तपैकी आपण सगळे गाजर असे खिसून घेणार आहोत. खिस बाय खिस, गाजर खिस, खिस बाय खिस, गाजर खिस. गाईस, आपला गाजर आहे तो मस्तपैकी खिसून झालेला आहे. गाईस, मी गोवर्धन घी ॲड करणार आहे गाजर हलवा बनवण्यासाठी. मस्त शुद्ध गाईचं घी आहे हे. गॅस ऑन केलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. मस्त गावठी तूप टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. शुद्ध गाईचं तूप टाकणार आहोत आपण मस्तपैकी. तूप मस्तपैकी तापलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गाजर मस्त परतून घेणार आहोत. जे गाजर आपण खिसलेलं आहे ते मस्तपैकी परतून घ्यायचं आहे सगळीकडून. आणि एक 5 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. जरा मी वरून पण मस्त टाकलेलं आहे तूप, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण सगळीकडून असं परतवून घ्यायचं आहे. गॅस जे आहे ते हाय फ्लेमवर नाही ठेवायचं आहे, मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. आता त्याला आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत. आणि एक 5 मिनिटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत त्याला. झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं ठेवलं ना तर मग गाजर मस्तपैकी मऊ होतं. तर आपण आता मस्तपैकी 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहोत. बनवण्यासाठी मी इथे वेलची हे घेतलेली आहे. आता इथे आपण वेलची सोलून ठेवूया. एक 5 मिनिटांनी आपण ओपन करून बघणार आहोत. गाजर हळूहळू मऊ होत आहे. असं अधूनमधून बघायचं, नाही तर गाजर खाली लागू शकतो. त्यामुळे एक 5-5 मिनिटांनी बघू शकता तुम्ही. तर परत आपण ह्याला झाकण लावणार आहोत गाजर मऊ होण्यासाठी. तुम्ही बघू शकता गाजर मस्तपैकी मऊ झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत. मी 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे.
जी वेलची पावडर केली आहे ती आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. सो मी इथे साखर ॲड करणार आहे आणि आता हे सगळं एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे. एकजीव झाल्यानंतर आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत. सो गाईस, तुम्ही बघू शकता आपला गाजराचा हलवा जो आहे तो होत आहे. तर त्याला आपण असंच सुकायला ठेवूया. ते जे दूध आहे पूर्णपणे आटून जाणार आहे. सो गाईज, आपला गाजर हलवा होत आहे. तुम्ही बघू शकता जे आपण दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये ते पूर्णपणे आटून द्यायचं आहे. पूर्ण आटवायचं आहे दुधाला. गॅसची जी आहे फ्लेम थोडीशी हाय करायची आहे. आणि आता आपला गाजर हलवा रेडी होत आहे. सगळं पूर्णपणे दूध पूर्ण आटून द्यायचं आहे, तरच मस्त छान लागेल खायला. किती छान वास सुटलेला आहे. सो गाईज, लवकर कमेंटमध्ये सांगा गाजर हलवा कोणाकोणाला आवडतो. सो रेसिपी आवडली असेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. तुमची साऊ. सो गाईज, तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी गाजर हलवा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता जे दूध आहे जे पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि मी इथे आता वरून मस्तपैकी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे, क्रश केलेले. सो गाईज, बघू शकता किती सुंदर स्मेल सुटलेली आहे. वाव, यम्मी. पाहिजे का तुम्हाला? बघा किती सुंदर झालेला आहे. सो वाव, यम्मी झालेला आहे मस्तपैकी गाजराचा हलवा. वाव.